वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी परिसरातील गूढ ड्रोन प्रकरणाला नवे वळण. 3 बेकायदेशीर ड्रोन पाडल्याचा दावा. गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी आकाशात संशयास्पद ड्रोन फिरत असल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून अँटी ड्रोन गनची मागणी केली होती. या यंत्रणेच्या मदतीनं 3 संशयित ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राहुरी शहर परिसरासह सोनगाव सात्रळ, धानोरे, देवळाली प्रवरा आणि गुहा परिसरात रात्रीच्या वेळी अचानक ड्रोन दिसत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या घटनांमुळे परिसरात विविध अफवा पसरल्या असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या अँटी ड्रोन गनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान परवा आणि सोमवारी दिवसभरात सोनगाव, राहुरी फॅक्टरी परिसर तसेच देवळाली बेलापूर मार्गावर 3 ड्रोन खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. हे ड्रोन अँटी ड्रोन गनच्या कारवाईमुळेच निष्प्रभ होऊन खाली पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर ड्रोन स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहेत. या ड्रोनची रचना, वापर आणि त्यामागील उद्देश याबाबत तज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी केली जात असून त्यानंतरच अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून ड्रोनमागील नेमके रहस्य काय, ते कोण उडवत होते आणि त्यांचा उद्देश काय होता, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा.